राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. ती अन्न आणि औषध प्रशासन विभागाशी संबंधित लाचखोरीच्या प्रकरणाची. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयातील दालनातच एसीबीने सापळा रचून कारवाई केली आणि त्याच्या कार्यालयातील एका लिपिकला रंगेहात लाच घेताना पकडलं. या घटनेनंतर विरोधकांनी थेट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावू करत सरकारवर हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री म्हणाले, एसीबी म्हणजेच अँटी करप्शन ब्युरो सापळा रचते तेव्हा तो अचानक नसतो. त्याआधी पूर्ण तयारी केली जाते. तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संभाषणाची नोंद घेतली जाते. पुरावे गोळा केले जातात. कोण पैसे मागत आहे, कोणाच्या नावाने मागत आहे याची खातरजमा केली जाते आणि ज्या व्यक्तीचं नाव थेट पुराव्यात येतं त्यांच्यावरच कारवाई केली जाते. या प्रकरणात एका लिपिकला लाच घेताना पकडण्यात आला आहे. मात्र उपलब्ध पुराव्यामध्ये मंत्र्याचं नाव कुठेही समोर आलेलं नाही. जर मंत्र्याचं नाव संभाषणात किंवा पुराव्यात समोर आलं असतं तर आम्ही नक्कीच त्यांचा राजीनामा घेतला असता, असं स्पष्ट वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की एखाद्या लिपिकने किंवा कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले आणि तो पकडला गेला तर त्याच्यावर थेट कारवाई होतेच. पण त्यांच्यावर योग्य प्रकारे देखरेख न करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही कारवाई होते. बदली, चौकशी किंवा इतर प्रशासकीय निर्णय घेतले जातात. सरकारने झिरो टॉलरन्सने धोरण अवलंबले आहे. दररोज कुठे ना कुठे कारवाई होत आहे. काही जण म्हणतात की लाचखोरीचे प्रकरण वाढली आहेत. पण मुख्यमंत्री म्हणाले, प्रकरण वाढली नाहीत, कारवाई वाढली आहे. आधीही असे प्रकार होत होते असतील, पण ते बाहेर येत नव्हते. आता कारवाई केली जात आहे, म्हणूनच ती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिली तर अन्न आणि औषध प्रशासन विभागात म्हणजेच एफ-डी-एम मध्ये परवानगीशी संबंधित एक कथित रॅकेट चालत असल्याचा आरोप स्ट्रिंग ऑपरेशनमधून समोर आला आहे. मेडिकल दुकानदारांकडून लाखो रुपयाची लाच मागितली जात असल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे लाच मागताना सरळ शब्दात नाही तर कोडिंगच्या भाषेत व्यवहार होत असल्याचं आरोप आहे. एखादा मेडिकल दुकानदार ड्रग इन्स्पेक्टर कारवाई करून परवाना निलंबित करतो. त्यानंतर तो निलंबनाविरोधात अपील करण्याचा अधिकार मंत्र्यांकडे असतो. मात्र आरोप असा आहे की प्रत्यक्षात मंत्री अपील ऐकत नसून त्यांचे पीए आणि काही कर्मचारीच ते प्रकरण हाताळतात. या प्रकरणात मंत्रीचे पीए रामदास गाडे आणि क्लार्क बेर्गे यांच्यावर आरोप असे झाले आहेत. एका मेडिकल दुकानदाराने स्ट्रिंग ऑपरेशनद्वारे हा प्रकार उघड केला. त्यानंतर एसीबी सक्रिय झाली आणि मंत्रालयात सापळा रचून लिपिकला पकडलं. त्यामुळे हा मुद्दा केवळ विभागापुरता मर्यादित न राहता थेट मंत्रालयाच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. या सगळ्या घडामोडींवर मंत्री नरहरी झिरवळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की हा प्रकार कुणी शत्रुत्वातून केलेला नाही. त्यांना त्रास झाला, त्यांनी तो उघड केला आहे. चौकशी सुरू आहे आणि चौकशी अंती पूर्ण सत्य बाहेर येईल. त्यांनी मान्य केलं की अशी घटना घडली की मानसिक त्रास होतोच. माझ्यासारख्या व्यक्तीला डाग लावल्यासारखं वाटत आहे. पण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की पुढे कुठलाही कलंक लागणार नाही याची काळजी घ्या. झिरवळ यांनी हेही स्पष्ट केलं की मंत्र्यांच्या दालनात जे काही घडलं ते गलिच्छ प्रकरण आहे. पण त्यामध्ये त्यांचा थेट सहभाग असल्याचं सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढू नये असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच पाहिलं तर या प्रकरणाचे 3 स्तर दिसतात. पहिला स्तर म्हणजे प्रत्यक्ष लाचखोरीचा आरोप आणि एनसीबीचं कारवाई. दुसरा स्तर म्हणजे मंत्र्याच्या कार्यालयातच असा प्रकार घडल्याचे घडल्याने निर्णय झालेले नैतिक आणि राजकीय प्रश्न आणि तिसरा स्तर म्हणजे सरकारची भूमिका, झिरो ट्रान्सलनचा दावा आणि पुरावे नसताना मंत्र्यावर कारवाई न करण्याचा निर्णय. आता पुढे काय होणार हे पूर्णपणे एनसीबीची चौकशीवर अवलंबून आहे. जर तपासात मंत्र्याचं किंवा त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांचं नाव पुराव्यासह समोर आलं तर राजकीय समीकरण बदलू शकतात.
पण सध्या तरी मुख्यमंत्री स्पष्टपणे मंत्र्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि म्हणत आहेत की पुरावे जिथे जातील तिथे कारवाई होईल. हे प्रकरण केवळ एका विभागापुरतं मर्यादित नाही. तर प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारी आणि राजकीय नैतिकतेची मोठी कसोटी आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष आता या चौकशीच्या निष्कर्षाकडे लागले आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.